कुख्यात गँगस्टर गजा मारणेची मटण पार्टी पोलिसांना बोलली। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तो सध्या पुणे येथील कारागृहात कैद आहे। मात्र काही कारणास्तव त्याला सांगली कारागृहात हलवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। पुणे कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना ही माहिती गोपनीय ठेवणे अपेक्षित होते। मात्र ती माहिती मारणे टोळीच्या सदस्यांपर्यंत पोहोचली। गजा मारणे याला सांगली कारागृहात नेत असताना पोलिसांनी वाटेत त्याच्या ओळखीच्या कणसे ढाब्यावर थांबवले आणि याच ठिकाणी त्याला पुणे, सातारा आणि सांगली येथील त्याचे शॉर्ट शूटर भेटले। या सर्वांनी गजा मारणेच्या उपस्थितीत मटण पार्टी केली। या प्रकरणात गुन्हे शाखेचे एपीआय सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगोडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे। सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्यामुळे ही निलंबनाची कारवाई केली आहे। गजा मारणे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीचा हा प्रकार तसेच पोलीस खात्यातील काही कर्मचारी गुंडांना मदत करत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।